आज आपण संपूर्ण दिवाळीचा फराळ एकाच व्हिडिओमध्ये बघतोय। तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा। तर या व्हिडिओमध्ये स्टोरेज प्रॉब्लेममुळे मी बेसनच्या लाडूची व गुलाबजामुनची रेसिपी नाही टाकलेली, तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते, तिथे जाऊन नक्की चेक करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। तूप व दूध न वापरता अगदी बिस्किटांसारखी खुसखुशीत भरपूर लेयर्स असलेली शंकरपाळी तेलात अजिबात न विरघळणारी काही खास ट्रिकने आज आपण ही शंकरपाळी बनवतोय। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा। प्लीज माझ्या मोटिवेशनसाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर गोड अशी बिस्किटांसारखी खुसखुशीत शंकरपाळी बनवण्यासाठी अर्धी वाटी मी इतकी साखर घेतलीये। तर आज आपण कुठलंही तुपाचं मोहन वगैरे न घालता किंवा दूध वगैरे न वापरता आपण आज शंकरपाळी बनवतोय। तर मी इथे अर्धी वाटीभर इतकी साखर घेतलीये। त्यानंतर अर्धी वाटीला कमी इथं मी तेल घेतलंय। तेलाऐवजी तुम्ही तूपही घेऊ शकता किंवा कोणाकोणाच्या तुपाची शंकरपाळी जी आहे ती घशामध्ये अटकतात, किंवा तुम्ही फूड बिझनेस वगैरे करत असाल तर तुपाऐवजी नक्कीच तेल वापरा, तुम्हाला परवडण्यायोग्य सुद्धा आहे। तर इथे मी अर्धी वाटीला कमी इथं म्हणजे पाऊण वाटीभर इतकं तेल जे आहे ते घेतलंय। त्यानंतर जितकी आपण साखर घेतलेली होती तितकीच अर्धी वाटीभर इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे। याऐवजी तुम्ही दूधही वापरू शकता, कोणाकोणाच्या घरामध्ये अर्जंट दूध वगैरे राहत नाही तर पाणी देखील घेतलं तरी चालेल। यापेक्षा जास्त शंकरपाळी तुम्हाला बनवायची असेल तर यापेक्षा तुम्ही 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी आणि अर्धी वाटी तेल, यामध्ये अर्धा किलोची शंकरपाळी जी आहे ती भरपूर होतात। तर मी पावशेर इतकी शंकरपाळी बनवते म्हणून मी कमीच माप सांगितलंय, तुम्ही तुमच्या पद्धतीने याचं प्रमाण कमी जास्त करून घ्या। आता कढईमध्ये आपल्याला यामध्ये साखर टाकायची, जेवढी साखर घेतलेली होती तेवढंच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं। त्यानंतर लगेचच तेल जे आहे यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं। हे मिश्रण आपल्याला उकळी नाही काढायची, फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे तापवून घ्यायचं। लक्ष असू द्यायचं की उकळी आपल्याला काढायची गरज नाही, फक्त हलकं गरम झालं तरी चालेल, फक्त साखर जी आहे ती पूर्णपणे यामध्ये विरघळल्या गेली पाहिजे। तर इथे छान अशी साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळल्या गेली आहे आणि मी लगेचच इथं गॅस बंद करून घेतला, उकळी वगैरे काढायची अजिबातही गरज नाही। आता हे साखरीचं व तेलाचं मिश्रण जे आहे ते एक बाजूला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं। पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचंय। यामध्ये आपण बोट घालून बघू, बोटाला सोसेल इतकं आपल्याला हे थंड पाहिजे। तर मिश्रण जे आहे ते पूर्णपणे थंड झालंय। आता यामध्ये किती मैदा टाकायचा ते मी सांगतेच पुढे। तर अर्ध्या वाटीच्या प्रमाणात आपण घेतलेलं होतं सर्व काही, तर 1 वाटीभर अगोदर मी सुरुवातीला इथे मैदा टाकला। तर छान असा सगळा मैदा जो आहे यामध्ये मिक्स करून घ्यायचा। एका वाटीमध्ये पीठ जे आहे थोडं पातळच वाटत होतं, परत मी दुसरी वाटी घेतली व थोडं थोडं करून यामध्ये पीठ टाकते। एकखट्टी टाकायचं नाही, घट्ट झाल्यावर आपल्याला नंतर पातळ करता येत नाही, पण पातळ झालं तर आपण परत एकदा मैदा जो आहे तो ॲड करू शकतो, पण आपल्याला एकखट्टी मैदा जो आहे तो टाकायचा नाही। थोडा थोडा करून मी दुसरी वाटी जी आहे ती थोडी थोडी करून यामध्ये टाकते व छान असं मिक्स करून घेते। तर 2 वाट्या मला पूर्ण लागल्या व ही एक तिसरी वाटी होती, तर तिसऱ्या वाटीतला 1-2 चमचे यामध्ये मैदा उरला व तिसऱ्या वाटीमध्ये पूर्णपणे हे पीठ जे आहे ते छान असं भिजल्या गेलंय। तुम्ही साखरेचं, तेलाचं व पाण्याचं जास्त प्रमाण घेतल्यास त्याला जास्त मैदा पण लागू शकतो, फक्त एक लक्ष असू द्यायचं की जास्त एकखट्टी मैदा नाही टाकायचा, हळूहळू आपल्याला मैदा जो आहे तो टाकायचा। तर इथे 2 चमचेभर इतकं पीठ जे आहे, मैदा जो आहे तो उरलेला होता, छान असं पीठ भिजल्या गेले। तर आपण लगेचच शंकरपाळी जी आहे ती वळून घेऊ, शंकरपाळी बनवून घेऊ। तर या पिठाचे मी 2 गोळे करून घेतले। उरलेलं जे पीठ आहे ते झाकून ठेवायचं, म्हणजे ते कडक होत नाही पीठ। एक उंडा जो आहे तो पोलपाटवर मी छान असा गोल दाबून घेतला व याची आपल्याला होईल तितकी पातळ अशी पोळी लाटायची। आता तुम्ही म्हणाल ही काय बोलते, पातळ अशी पोळी, शंकरपाळी तर थोडी जाडच असतात। तर एक खास ट्रिक आहे, म्हणून आपल्याला पोळी जी आहे ती छान अशी पातळ लाटून घ्यायची। तर माझ्याकडनं होईल तितकी या पद्धतीने मी पोळी जी आहे ती लाटून घेतली। त्यानंतर आपल्याला काय करायचं, असा खालून रोल करत आणायचा,
जसं की बाकरवडी करतात ना त्या पद्धतीने आपल्याला रोल जो आहे या पोळीचा करायचा आहे। असं केल्याने ना शंकरपाळीला खूप सारे लेयर्स पडतात। तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ट्राय केल्यावर या पद्धतीने केल्यावर कशा झाल्या तुमच्या शंकरपाळ्या। असा रोल केल्यानंतर आपण जशी चुंबळ बनवतो ना त्या पद्धतीने या रोलचं आपल्याला करायचं व कड जे आहे ते या पद्धतीने दाबून घ्यायचं। गॅरंटी आहे की तुमची शंकरपाळी खुसखुशीत आणि भरपूर साऱ्या लेयर्स पडतील। या पद्धतीने नक्की करून बघा। व आता आपल्याला याची थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची। याची आपल्याला पातळ लाटायची गरज नाही, थोडी जाडसरच याची पोळी ठेवायची। या पद्धतीने सगळीकडून एकसारखी व थोडीशी अशी मी जाडसर पोळी जी आहे ती छान अशी लाटून घेतली। आता चाकूने आपल्याला कड जे आहे ते कापून घ्यायचे व त्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळी जी आहे ती कट करून घेऊ शकता। तर इथे मी चौकोनी आकार देते शंकरपाळ्यांसाठी। छान असं चौकोनी मी कापून घेते। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कापून घेऊ शकता किंवा स्टार वगैरे करू शकतात। बघू शकतात इतपत आपल्याला जाड जी आहे ती शंकरपाळी पाहिजे आणि यामध्ये भरपूर सारे लेयर्स सुद्धा आले, तुम्ही यामध्येच बघू शकता। इथं तेल जे आहे ते मी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं। अगोदर चेक करून बघायचं की तेल तापलेलं आहे की नाही। तर मी अगोदर चेक करून बघितलं की तेल जे आहे ते छान असं तापलेलं होतं। कडक पण तापलेलं नकोय, मध्यम आपल्याला तेल जे आहे ते तापलेलं हवं। अगदी कमी गॅस करून आपल्याला सगळी शंकरपाळी यामध्ये सोडून घ्यायची व सगळी शंकरपाळी सोडून झाल्यानंतर गॅस जो आहे तो मध्यम करायचा। मग कमी गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी जी आहे ती छान अशी तळून घ्यायची। लक्ष असू द्यायचं की गॅस जो आहे तो फुल असायला नको, नाहीतर वरून आपल्या शंकरपाळ्यांना कलर चढतो व आतून शंकरपाळी जी आहे ती कच्चीच राहतात। तर गॅस कमी ठेवूनच शंकरपाळी जी आहे ती तळून घ्यायची। इथं छान अशी आपली शंकरपाळी जी आहे ती तळल्या गेलीये। हलका बदामी कलर जर आला ना लगेचच समजायचं की आपली शंकरपाळी जी आहे ती छान अशी तळल्या गेली। जास्त वेळ तळू नाही द्यायचं, कारण की कढईच्या बाहेर जरी काढलं ना शंकरपाळ्यांना हे गरम असतात व याची कुकिंग प्रोसेस चालूच असते जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत। यापेक्षा जर डार्क तुम्ही शंकरपाळी केलीस ना तर खूप जास्त ब्राऊन कलर जो आहे तो चढू शकतो। म्हणून या पद्धतीने हलका बदामी कलर येईपर्यंतच आपल्याला तळून घ्यायचं। जास्त शंकरपाळी डार्क करायची गरज नाही, नाहीतर खूप जास्त जळून जातात। आता एका चाळणीवरती आपल्याला ही शंकरपाळी काढून घ्यायची व खालून एखादं ताट ठेवायचं, म्हणजे जे पण काही ऑइल निघतं ना खाली ते खाली ताटामध्ये सांडल्या जाईल। बघू शकता किती सारे भरपूर असे लेयर्स आले शंकरपाळ्यांना। याच पद्धतीने मी बाकीची शंकरपाळी जी आहे ती बनवून घेते। आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि पूर्ण रेसिपी डिटेलमध्ये सुद्धा समजली असेल। तर बघू शकता मस्त अशी आपली बिस्किटांसारखी खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार आहे। भरपूर सारे लेयर्स आले शंकरपाळ्यांना। तुम्हाला मी हातावर घेऊन दाखवते, मस्त असे कुस्करून दाखवते। खूप जास्त खुसखुशीत व नरम झालेत शंकरपाळे, अजिबातही कडक वगैरे नाही झाले। भरपूर सारे लेयर्स सुद्धा आले, बघू शकता छान असे आतपर्यंत तळल्या सुद्धा गेले। तर माझ्या या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा शंकरपाळी। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। चला तर आज आपण बिना भाजणीची खुसखुशीत कुरकुरीत अशी इन्स्टंट चकली बनवूया। अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहते ही चकली। योग्य प्रमाणासहित कुरकुरीत अशी चकली बनवायची असेल तर व्हिडिओ प्लीज कुठेही स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बिना भाजणीची चकली बनवतोय, म्हणजे इन्स्टंट अशी चकली बनवतोय। कुठलेही डाळ्या वगैरे भाजायची गरज नाही, काहीच नाही। तर इथे मी घरातली एक वाटी सेट केली। तुमच्या घरामध्ये डब्बा, वाटी वगैरे काही पण असेल तर त्याप्रमाणे तुम्ही सेट करून घेऊ शकता। तर इथे मी तुम्हाला दाखवते ती वाटी मी सेट केली आहे व त्या वाटीने मी 2 वाट्याभर इतकं तांदळाचं पीठ घेतलंय। अगदी हलक्या हाताने आपल्याला तांदळाचं पीठ जे आहे ते दाबून घ्यायचंय, जास्त जोर देऊन नाही दाबायचं। तर इथे मी 2 वाट्या जे तांदळाचं पीठ आहे ते अगदी हलक्या हाताने दाबून घेतलंय।
त्यानंतर याच वाटीने आपल्याला 1 वाटीभर इतकं बेसन घ्यायचंय, ते सुद्धा आपल्याला हलक्या हातानेच दाबून घ्यायचंय, जास्त प्रेस करून नाही दाबायचं, अगदी हलक्या हाताने यामध्ये वाटीमध्ये भरायचं। आणि अर्धी वाटीभर इतका मैदा जो आहे तो सुद्धा मी हलक्या हाताने दाबून घेतलाय। तर तुम्हाला प्रमाण समजलंच असेल, 2 वाट्या तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी मैदा। जर तुम्हाला यापेक्षा जास्त चकली वगैरे बनवायची असेल तर तुम्ही वाटी सेट करून 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय। जर तुम्हाला 4 वाट्या बनवायचं असेल तर 4 वाट्या तांदळाचं पीठ घ्या, 2 वाट्या बेसन पीठ घ्या आणि 1 वाटी मैदा। याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन तुमच्या पद्धतीने करून घ्या। अगदी सोपी रेसिपी आहे। हे पीठ आता सगळे मिक्स करून घ्यायचे आपल्याला। मिक्स करून झाल्यानंतर चाळून सुद्धा घ्यायचे, कारण की यामध्ये गुठळ्या वगैरे होत नाही किंवा आपल्याला वाफ काढायची ना पिठाची, त्यामध्ये जास्त आपल्याला प्रॉब्लेम येत नाही। तर चाळून नक्की घ्या हे पीठ। थोडाफार यामध्ये कचरा सुद्धा असतो, म्हणून चाळून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। योग्य प्रमाण आता तुम्हाला समजलंच असेल। पीठ कसं भिजवायचं ते बघूया आता। एका कढईमध्ये आपलं संपूर्ण मिश्रण जे आहे ते 4 वाट्या झाले, तर एका कढईमध्ये 2.25 वाट्या इतकं आपल्याला पाणी टाकायचंय। ज्या वाटीने आपलं पीठ मोजलेलं होतं त्याच वाटीने आपल्याला पाणी यामध्ये टाकायचंय। इथे मी 2 वाट्या फुल भरून घेतल्या आहे, त्या कढईमध्ये टाकल्या आणि तिसरी वाटी थोडीशी रिकामी घेतली, म्हणजे आपले 2.25 वाट्या पाणी जे आहे ते यामध्ये टाकले गेलंय। आता या पाण्यामध्ये 2 पळ्या इतकं आपण तेल टाकून देऊ। त्यानंतर नाश्त्याच्या चमच्याने 1 चमचाभर इतका ओवा यामध्ये कुस्करून टाकलाय। 4 चमचे इतकी मी इथं तीळ घेतली व तीळ सुद्धा यामध्ये मी सगळी टाकली आहे। 1 चमचाभर मिरची टाकली आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, तिखट हवं असल्यास तिखट करू शकता। थोडीशी आपण अर्धा चमचाभर इतकी हळद टाकली आहे व 1 मोठा चमचाभर इतकं मी इथं मीठ टाकलंय। मिठाचं अगदी योग्य प्रमाण आहे। या पाण्याला आता पूर्णपणे आपल्याला खळखळून अशी उकळी आणायची। छान अशी इथं खळखळून उकळी आली आहे। मी इथं गॅस लगेचच कमी केलाय। आता चाळलेलं जे पीठ बनवलेलं होतं, तांदळ, बेसन व मैदा एकत्र केलेला होता, ते सगळं यामध्ये टाकायचं। इथं मी हलवून घेते सगळं। तर इथं एक लक्ष द्यायचं की गॅस जो आहे तो आपल्याला फुल नाही करायचा, अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे छान पीठ व पाणी जे आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचंय। झाकून आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची। तर मी ती क्लिप घ्यायचं माझ्याकडनं, व्हिडिओ स्टार्ट करायचं राहून गेलं, पण मग एक नक्की लक्षात घ्या की कमी गॅसवरती झाकून आपल्याला 1-2 मिनिटभर याची वाफ काढून घ्यायची। तर वाफ काढून झाल्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये मी हे सगळं जे पीठ आहे ते ट्रान्सफर करते। जर तुम्हाला हे पीठ गरम वाटत असेल तर तुम्ही वाटीने सुद्धा थोडं मळून घेऊ शकता सुरुवातीला थंड होईपर्यंत, पण इथं थोडंसं मला थंड वाटतंय म्हणून मी हाताने जे आहे ते छान असं पीठ जे आहे ते मळून घेते। जर तुम्हाला जास्तीचं कोरडं वाटत असेल तर तुम्ही याला कोमट पाण्याचा जो आहे तो हात सुद्धा लावू शकता। जास्त एकटीने टाकायचं, थोडं थोडं करून हात पाण्यामध्ये बुडवायचा व यामध्ये टाकायचा। मला अजिबातही गरज वगैरे नाही वाटत म्हणून मी तसंच मळून घेते, कारण की मी अगदी योग्य असं पाण्याचं प्रमाण घेतलंय। आता हे चकलीचं पीठ आपल्याला कसं भिजवायचं, जास्त आपल्याला सैलसरही नको आणि जास्त घट्टही नको। घट्ट असल्यास याची तार तुटू शकते व जास्त पातळ असल्यास चकली जी आहे ती तेल सुद्धा पिऊ शकते। तर या पद्धतीने मी मध्यम असं पीठ जे आहे ते छान असं मळून घेतलंय आणि शेवटी थोडासा तेलामध्ये हात बुडवला व सगळीकडे तेल जे आहे या पिठाला लावलं व परत 1 मिनिटभर छान असं मळून घेतलं। 10 ते 15 मिनिटं छान असं पीठ जे आहे झाकून आपल्याला रेस्टला ठेवून द्यायचं। जोपर्यंत पीठ जे आहे ते छान मुरतंय तोपर्यंत आपण सोऱ्या वगैरे जे आहे तो तयार करून ठेवू। तर इथे मी स्टीलचा जो सोऱ्या आहे तो घेतला आहे आणि सोबत ही काटेरी चकलीची जी चाळणी असते ना ती मी घेतली आहे। तर हा सोऱ्या कुठेही जवळपासच्या भांड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला भेटून जाईल किंवा ऑनलाईन सुद्धा भेटून जाईल। तर या सोऱ्याला आपल्याला सगळीकडे जे आहे ते तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ जे आहे ते जास्तीचं याला चिपकत नाही। सोबतच त्याच्या चाळणीला व झाकणाला सुद्धा आपल्याला थोडं थोडं तेल जे आहे ते लावून घ्यायचं आहे। छान असा आपल्या सोऱ्या जो आहे तो तयार झाला आहे चकली बनवण्यासाठी। चला तर आता आपण लगेचच चकली बनवून घेऊ। छान असं पीठ भिजलं गेलंय बघू शकता, जास्त सैलसरही नाही आणि जास्त घट्टही नाही,
असंच हवं आहे अगदी आपल्याला पीठ। परत 1 मिनिटभर, 1 मिनिट पण नाही, थोड्या वेळ मी हे जे पीठ आहे थोडंसं हाताने मळून घेतलं आणि जेवढं काढायचं ना तेवढं काढून घ्यायचं व जेवढं बाजूला ठेवलं ना त्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं, कारण की याला कडक होऊ शकतं पीठ। जेवढ्या पिठाची आपल्याला चकली बनवायची ना ती मी बाजूला काढून परत एकदा पोलपाटवर 1-2दा मी मळून घेतले या पद्धतीने आणि आपल्याला याचा सिलेंड्रिकल शेप द्यायचा आहे। पिठाचे गोळे गोळे करून आपल्याला सोऱ्यामध्ये नाही भरायचे, असं केल्याने मध्ये हवेचा गॅप राहत नाही व चकलीचे जे तुकडे आहेत ते पडत नाही। जर असंच आपल्याला सिलेंड्रिकल शेप देऊन यामध्ये सोऱ्यामध्ये भरायचे। बघू शकता या पद्धतीने मी पीठ जे आहे सोऱ्यामध्ये सगळं भरून घेतलंय व एक्स्ट्राचं जर तुम्हाला पीठ वाटत असेल तर ते तुम्ही काढून घेऊ शकता, कारण की ते वर निघून येतं, दबल्या जात नाही सोऱ्यामध्ये। चला तर इथं लगेच झाकण लावून घेऊ आणि पटापट आपण चकली जी आहे ती काढून घेऊ। चकली काढण्यासाठी तुम्ही छोटे छोटे पेपरचे काप पण करू शकता किंवा लाकडी पोलपाटवर किंवा चॉपिंग बोर्डवरती सुद्धा तुम्ही चकली जी आहे ती काढून घेऊ शकता। तर या पद्धतीने मी हळूवारपणे सोऱ्याचं जे आहे ते वरचं तोंड भिंगवते व हळूवारपणे सोऱ्या पण भिंगवते व चकली सुद्धा गोल गोल फिरवते। जसं की जिलेबी वगैरे काढतात त्याच पद्धतीने आपल्याला चकली जी आहे ती बनवायची। एक लक्षात ठेवायचं, मधली जी तार आहे ती पण त्याचं पण तोंड दाबून घ्यायचं व कडेचं पण तोंड दाबून घ्यायचं। चकली काढायचं तर आहे खूप सोपं, पण फक्त पीठ भिजवण्यासाठी थोडे एफर्ट लागतात। हे सोपं काम आहे चकली काढायचं, बाकी काय अवघड नाही यामध्ये। फक्त हळूवारपणे वरचं सोऱ्याचं तोंड पण फिरवायचं आणि खालून पण आपल्याला सोऱ्या जो आहे तो गोल गोल फिरवायचा, जसं की व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। तर मी एकीकडे चकल्या पण काढते व एकीकडे गॅसवरती मी तेल पण गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं, ते मी व्हिडिओमध्ये घेतलेलं नाहीये। अगोदर आपण तेल गरम झाले की नाही ते चेक करून बघू। तेल जास्त कडकही नको, धुवादार व अगदी कमी गरम नको, मध्यम गरम तेल असायला हवं। तर मी इथे एक एक चकली जी आहे ती यामध्ये सोडते। चकली पूर्ण तळल्या गेली की नाही हे कसं ओळखायचं, जेव्हा पण चकलीवरचे सगळे बुडबुडे कमी होऊन जातात तेव्हा समजायचं की आपली चकली जी आहे ती छान अशी तळल्या गेली आहे। बघू शकतात अगदी छान असा लालसर आपल्या चकलीला जो आहे तो कलर आलाय। मस्त अशी कुठेही तार वगैरे नाही तुटलेली चकलीची, छान अशी आपली खुसखुशीत चकली तयार आहे। एका वेळेस आपल्याला जास्त चकल्या पण नाही टाकायच्या भज्यासारख्या, जितकं मावेल तितकेच आपल्याला यामध्ये चकल्या टाकायच्या आहे, म्हणजे काय होतं एकमेकांना चिटकतात व छान अशा चकल्या ज्या आहेत त्या तळल्या नाही जात। याच पद्धतीने मी इथं सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या तळून घेते। तर अगदी सोपी आणि इन्स्टंट अशी चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अगदी कुरकुरीत खुसखुशीत कुठेही तार वगैरे नाही तुटलेली अशी चकलीची रेसिपी जी आहे ती मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने, योग्य प्रमाण। तुम्हाला मी चकली जी आहे ती हातावर घेऊन दाखवते, कुठेही तेलकट वगैरे नाही झालेली। तर अगदी कुरकुरीत अशी चकली जी आहे ती आज आपली तयार झाली। अगदी कमी वेळ लागला मला। प्लीज माझ्या मोटिवेशनसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला आजचा व्हिडिओ। तुम्ही चकलीचा जो आहे तो आवाजही ऐकू शकता, किती कुरकुरीत असा झालाय, बघितलं ना किती छान व कुरकुरीत असा आवाज आलाय। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। नक्की करून बघा या दिवाळीला माझ्या या पद्धतीने अगदी इन्स्टंट अशी चकली बिना भाजणीची। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला पुढची कुठली रेसिपी बघायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय। दिवाळीच्या फराळातील पटकन उचलला जाणारा पदार्थ म्हणजे शेव। कुरकुरीत अशी शेव बनवतोय, अगदी खुसखुशीत, अजिबात तेलकट न होणारी। बघू शकता अजिबातही हाताला तेल वगैरे चिटकलेलं नाहीये। चला तर शेवची रेसिपी बघूया। त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। अगदी सोपी रेसिपी आहे, व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की बघा। सर्वात अगोदर मी अर्धा किलो इतकं बेसन पीठ जे आहे ते घेतलंय। बेसन पीठ आपल्याला दुकानचं असलं तरीही चालेल किंवा घरचं बेसन पीठ जरी असलं तेही चालेल। तर मी इथे पॅकेटचं जे बेसन पीठ असतं ना ते मी इथे घेतलंय।
शेव कुरकुरीत व खुसखुशीत होण्यासाठी आपण यामध्ये अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ घालतोय। दोन्ही पीठ जे आहे ते छान असं हाताच्या मदतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही मिक्स करून घ्या। शेवचं पीठ भिजवण्याआधी आपण त्याचा मसाला वगैरे बनवून घेऊ। यामध्ये मी लसणाच्या 2-3 पाकळ्या ज्या आहेत त्या सोलून घेतल्या आहे। त्यानंतर ओवा 1 चमचाभर, नाश्त्याच्या चमच्याने 1 चमचाभर ओवा मी इथं घेतला आहे आणि 3-4 चमचे इतके जिरे घेतले। याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। पेस्ट नक्की बारीक ठेवा, नाहीतर काय होतं ना की शेव काढताना त्या सोऱ्यामध्ये जिरे वगैरे फसतात व पटकन जे आहे ते शेव वगैरे निघत नाही व तारा वगैरे तुटू शकतात। तर मी ते एक राऊंड मारला तर एकदम अशी बारीक नव्हती निघालेली। मग मी परत यामध्ये पाणी टाकलं व परत एकदा छान असं मिक्सरला फिरवून घेतलं। चला आता या बेसन पिठामध्ये आपल्याला कडकडीत असं गरम तेल जे आहे 2-3 चमचे यामध्ये टाकायचं व हाताने तेल जे आहे ते छान असं सगळीकडून मिक्स करून घ्यायचं। म्हणजे बेसन पिठाच्या प्रत्येक कणाकणाला आपलं हे तेल जे आहे ते लागलं पाहिजे। छान असं हे मोहन आपल्याला सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। सगळीकडे तेल लावून झाल्यानंतर यामध्ये आपण लसूण, जिरे व ओवा याची पेस्ट केलेली होती ती यावरती टाकायची। 2 चमचे मी इतकी यावरती लाल मिरची टाकते। लाल मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। फिक्कं लागत असल्यास कमी टाकू शकतात। त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं व हे सगळं जे आहे ते छान असं सगळ्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं। जसं की तेल आपण मिक्स केलेलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला हे पेस्ट व लाल मिरची सगळी बेसन पिठाला लागली पाहिजे। छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं अगोदर। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही असा गोळा मळून घ्यायचा। सुरुवातीला थोडं थोडंच पाणी टाका, म्हणजे गिठळ्या वगैरे होत नाही व पीठ जे आहे ते छान भिजवलं जातं। या पद्धतीने आपल्याला पीठ जे आहे ते छान असं भिजवून घ्यायचंय। बघू शकता असंच पीठ हवंय आपल्याला। आता यावरती थोडासा तेलाचा हात लावायचा व 5-1 मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचं। एकीकडे मी तेल गरम करायला ठेवले। जोपर्यंत पीठ भिजतंय तोपर्यंत आपण तेल गरम करण्यासाठी ठेवून देऊ। शेव बनवण्यासाठी पसरट अशी कढई असले तर खूपच छान, म्हणजे सगळीकडून शेव जी आहे ती तळल्या जाते। तर इथे पीठ जे आहे ते छान असं भिजल्या गेलंय। आपण बघू मस्त असं एक साईडचं पीठ जे आहे ते मी काढून घेते व लगेचच बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं, म्हणजे ते कडक होत नाही। आता सोऱ्याला आपल्याला या पद्धतीची चाळणी लावायची। यामध्ये यापेक्षा बारीक पण चाळणी असते, पण मी सध्या हीच लावतीये। यामध्ये टाकली व यामध्ये आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये हात बुडवायचा व हे बेसनचं जे पीठ केलेलं होतं आपण ते यामध्ये थोडं थोडं टाकत जायचं। आपला शेवचा सोऱ्या जो आहे तो छान असा सेट झालाय। लगेचच आता आपण शेव काढून घेऊ। सुरुवातीला तेल गरम झालं की नाही ते आपण बघून घेऊ। तेल छान गरम झालंय। लगेचच आता आपण शेव काढून घेऊ। सोऱ्या जो आहे शेवीचा तो आपल्याला तेलाच्या थोडाच वर धरायचा, जास्त पण वर नाही धरायचा। तर मी इथे तेलाच्या थोड्या वर जो आहे तो सोऱ्या धरलाय व छान अशी गोल गोल करून गोल गोल सोऱ्या फिरवून शेव काढून घेते। थोडी हाताला जी आहे ती वाफ लागतेच, पण पटपट जर फिरवलं ना तर पटकन शेव जी आहे ती निघते। तर मी 2-3 राऊंड जे आहे ते याचे मारले व छान असं याला मीडियम गॅसवरती आपल्याला होऊन द्यायचंय। जास्त फुल नाही करायचं, नाहीतर आतून कच्ची राहू शकते शेव व कुरकुरीत नाही होणार। शेवीला या पद्धतीने झाऱ्याने आपल्याला हलक्या हाताने दाबायचं, पलटायची वगैरे गरज नाही, नाहीतर याच्या तारा ज्या आहेत त्या तुटू शकतात। अगदी कमी गॅसवरती आपल्याला शेव जी आहे ती छान अशी तळून घ्यायची। मस्त अशी आपली कुरकुरीत अशी गोलम गोल शेव जी आहे ती तयार आहे, खुसखुशीत। बघू शकता अजिबातही शेवने जे आहे ते तेल वगैरे नाही सोडलेलं व एकदम कुरकुरीत अशी शेव झालीये, खुसखुशीत सुद्धा झालीये। तर अर्धा किलोच्या मापामध्ये भरपूर सारी शेव झालीये। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा। प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला पुढचा व्हिडिओ कसला बघायला आवडेल मला कमेंटमध्ये हे देखील सांगा। बाय।
आता अनारसे कधीच फसणार नाहीत, इतकेच कुरकुरीत आणि खुसखुशीत आहेत ना. अजिबात तेलात न विरघळणारे एकदम सोप्या पद्धतीने मी आज सांगणार आहे रेशनच्या तांदळापासून मस्त असे अनारसे कसे बनवायचे. तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर इथे मी रेशनचे जे जुने तांदूळ असतात ते मी घेतले आणि छान स्वच्छ निसून घेतले. तर या वाटीने मी 2 वाट्या इतके तांदूळ घेतले. या तुम्हाला जर जास्त हवं असल्यास तुम्ही जास्त एक्स्ट्रा तांदूळ तुम्ही घेऊ शकतात. तर हे तांदूळ आपल्याला स्वच्छ असे 3 ते 4 वेळा आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचे. तर इथे मी 3 ते 4 वेळा स्वच्छ असं पाणीने जे आहे ते तांदूळ ते धुवून घेतले. म्हणजे यातून स्वच्छ असं पाणी निघायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला जे आहे ते तांदूळ छान असे धुवून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता एकदम क्लीन जे आहे ते पाणी दिसतंय तांदूळामध्ये टाकलं. तर हे तांदूळ आपल्याला 3 दिवस भिजत घालायचे. म्हणजे आजचा दिवस सोडून पुढचे 3 दिवस हे आपल्याला भिजत घालायचे व यातलं रोज आपल्याला पाणी जे आहे ते चेंज करायचं आहे दर दिवशी. तर इथे 3 दिवसानंतर मी छान असं बघितलं तर छान असे तांदूळ जे आहे ते भिजले गेले आणि आंबलेसुद्धा गेले. तर या तांदळातलं आपल्याला सगळं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं व एका चाळणीवरती हे तांदूळ जे आहे ते आपल्याला पसरवून द्यायचे. तर इथे मी खाली एक प्लेट ठेवली व यावरती तांदूळ जे आहे ते चाळणीवर मी पसरून घेते. म्हणजे यातलं एक्स्ट्राचं अजून जे पण काही पाणी असेल ना ते सगळं काही निथरून जाईल. चाळणीवरचं सगळं काही जे पाणी आहे ते छान असं निथरले गेले आहे व तांदूळ जे आहे ते सगळे छान असे कोरडे झाले. तर इथे मी एक कॉटनचा कपडा जो आहे तो आथरून घेते. आपल्याला हे तांदूळ जे आहे कॉटनच्या कपड्यावरती सुकत घालायचे. उन्हामध्ये आपल्याला हे तांदूळ अजिबात नाही वाळवायचे व फॅन खाली सुद्धा नाही. अगदी रूम टेम्परेचरवरती आपल्याला फॅन व ऊन न वापरता हे तांदूळ जे आहे वाळवून घ्यायचे. जास्त कडक पण नाही वाळवायचे. अगदी 2 ते 3 तास छान असे सुकून द्यायचे कॉटनच्या कपड्यावरती. 2-3 तासानंतर आपण चेक करून बघूयात. हाताला एकही तांदूळ जो आहे तो चिटकत नाहीये. म्हणजे तांदूळ जे आहे ते छान असे सुकल्या गेले. जास्त कडक पण नाही वाळवायचे, नाहीतर काय होतं मिक्सरमधून बारीक अशी पिठी दळता येत नाही आपल्याला तांदळाची. तर इथे माझे तांदूळ जे आहे ते छान असे सुकले गेले व आतून थोडासा ओलसरपणा सुद्धा आहे. तर आता आपण हे लगेचच छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून या तांदळाची पिठी जी आहे ती आपल्याला करून घ्यायची. मोठं भांडं घेतल्यास ना थोडंसं जाडसर राहू शकतं. म्हणजे छोट्या भांड्यामध्ये पटकन निघतं आणि बारीकही होतं. तर इथे मी अगदी बारीक अशी पिठी जी आहे ती करून घेतली तांदळाच्या पिठाची व मैद्याच्या चाळणीने आपल्याला ही पिठी जी आहे ती चाळून घ्यायची आहे. वरचं एक्स्ट्राचं जे पण काही उरलेलं असतं जाडसर असतं ते लगेचच पुढच्या बॅचमध्ये मिक्स करून आपल्याला काढून घ्यायचं आहे. आपण शेवट काढू असं नाही म्हणायचं. लगेचच दुसऱ्या तांदळामध्ये हे मिक्स करायचं व लगेचच काढून घ्यायचं. नंतर काय होतं ते जास्त ड्राय होतं आणि लवकर निघत नाही. तर मी याच पद्धतीने सेम जी आहे ती पिठी जी आहे ती छान अशी बनवून घेतली व लगेचच चाळून घेतली. थोडंसं 2-3 चमचे तांदळाचं जाडसर असं पीठ उरलेलं होतं तर ते मी यामध्ये नाही टाकलेलं, साईडला टाकून दिलं. छान अशी आपली अगदी बारीक अशी तांदळाची पिठी जी आहे ती तयार झाली आहे. आता यामध्ये आपल्याला गूळ जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. मावेल तितकं गूळ आपल्याला ॲड करायचा, जास्त एक्स्ट्राचा गूळ नाही टाकायचा. तर इथे हाताने अगदी सहजरित्या कुस्करला जातो तो गूळ आपल्याला यामध्ये घ्यायचा. जास्त कडक पण नाही घ्यायचा. तर या पद्धतीने हाताने अगदी सहज जो आहे तो गूळ जो आहे तो मेल्ट होतोय. तर इथे मी अद्रक किसायच्या किसणीने जो गूळ जो आहे तो छान असं किसून घेते. म्हणजे याने काय होतं गूळ जो आहे तो इव्हनली बारीक होतो. कुठं जाडसर खडे वगैरे राहत नाही. याने अगदी बारीक होतो. तर इथे मी एक छोटासा गोळा जो आहे तो गुळाचा तो किसलाय आणि पूर्ण एकजीव करून घेणार आहे. मग दुसरा गोळा जो आहे तो गुळाचा यामध्ये ॲड करणार आहे. तांदळाच्या पिठीला एकदम कणाकणाला गूळ जो आहे तो लागला गेला पाहिजे इतपत आपल्याला मिक्स करायचं आहे. तर इथे मला अजूनही कोरडं वाटत होतं. मला अजूनही वाटत होतं की गूळ यामध्ये घालावा. तर मी लगेचच इथे दुसरा गोळा जो आहे तो यामध्ये मिक्स करून घेते. दुसऱ्या गुळाच्या गोळ्यामध्ये छान असं पीठ जे आहे ते ओलसर झालेलं होतं. तर याला लगेचच आपण जास्त अजून गूळ जो आहे तो ॲड न करता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं व लगेचच हे जे आहे एकजीव होतं व थोडंसं ओलसर होतं अजून.
तर बघू शकता मिक्सरच्या भांड्यामधून काढल्यावर अगदी पिठासारखा गोळा जो आहे तो बनवून तयार होतो आणि यामध्ये तुम्ही फरकही बघू शकता। तर याच पद्धतीने आपल्याला 1-2 मिनिटभर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पीठ जे आहे ते छान असं फिरवून घ्यायचं आहे। इथे आपलं झटपट असं अनारशाचं पीठ जे आहे ते छान असं तयार झालंय। तर आता हे आपल्याला 1 दिवसासाठी छान असं फर्मेंट करायला ठेवायचं, म्हणजे अनारसे जे आहे ते अगदी जाळीदार असे बनतात। तर आता हे आपण 1 दिवसानंतर चेक करून बघू अनारशाचं पीठ। 2 दिवसानंतर मी इथं अनारशाचं पीठ जे आहे ते चेक करते। तर तुम्ही बघू शकता छान असं पीठ जे आहे ते मस्त असं मुरल्या गेलंय। आता याचे आपण लगेचच अनारसे जे आहेत ते बनवून घेऊ। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही हे अनारशाचं पीठ 5 ते 6 महिने सुद्धा स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये। लागेल तेव्हा थोडंसं पीठ घ्यायचं व त्याचे अनारसे बनवायचे, असंही करू शकता। हे पीठ जास्तीत जास्त दिवस टिकतं सुद्धा। तर मी इथे थोडंसं पीठ जे आहे ते बाजूला काढलं व बाकीचं पीठ जे आहे ते ठेवून दिलं। मला वाटेल तेवढं तेव्हा मी याचे अनारसे बनवून घेईल। तर इथे मी सगळं पीठ जे आहे ते छान असं कुस्करून घेते हाताने व यामध्ये अगदी अर्धा चमचाभर इतकं दूध घालते। आपल्याला पाणी वगैरे यामध्ये ॲड नाही करायचं। मला थोडंसं निब्बर वाटत होतं म्हणून मी यामध्ये दूध जे आहे ते ॲड केलंय। जर तुमचं पीठ परफेक्ट झालेलं असेल तर दूध वगैरे ॲड करायची गरज नाही आहे। छान असं मी नॉर्मली दूध टाकून जे आहे ते छान असं अनारशाचं पीठ जे आहे ते करून घेतलंय। तर आता आपण याचे लगेचच अनारसे जे आहेत ते वळून घेऊ। मी इथे एक लाकडी पोलपाट घेतलाय व त्यावरती मी खसखस टाकते। हाताला तेल किंवा तूप लावायचं व अगदी पेड्यासारखा आपल्याला गोळा याचा घ्यायचा व बोटाच्या मदतीने छान असा खसखसवर टाकून अनारसा जो आहे तो पसरवून घ्यायचा। बघू शकता अगदी जास्त पातळही नाही करायचा व जास्त जाडाही नाही करायचा। आणि दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही बोटावर या पद्धतीने मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही बोटावर सुद्धा अनारसे जे आहेत ते बनवू शकता। बघू शकता अगदी सहज जो आहे तो अनारसा बनला जातोय। आणि तिसरी पद्धत म्हणजे हाताच्या तळव्यावर सुद्धा तुम्ही या पद्धतीने अनारसा जो आहे तो थापवून बनवू शकता। अगदी छान व पातळ असा अनारसा जो आहे तो बनला जातोय। तर या 3 पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तिन्ही पद्धती खूप जास्त सोप्या आहेत। तर एकीकडे मी तेल जे आहे ते तापवण्यासाठी ठेवून दिलेलं होतं। आपण आता लगेचच अनारसे जे आहेत ते तळून घेऊयात। तेल मध्यम गरम असावं व गॅस जो आहे तो अगदी कमी असावा, म्हणजे अनारसे अगदी कुरकुरीत व खुसखुशीत होतात। तर जो खसखस लावलेला भाग आहे तो आपल्याला या तेलाच्या वरच्या भागावरून सोडायचा व अनारशाला आपोआप अलगदपणे वरती येऊ द्यायचं, तेव्हाच अनारशाला छेडायचं आणि झाऱ्याच्या मदतीने यावरती थोडं थोडं तेल लोटून छान असा अनारसा जो आहे तो तळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने अनारशावरती तेल जे आहे ते लोटते व अगदी अनारसा सहजरित्या तळल्या जातोय। तर याच पद्धतीने मी सगळे अनारसे जे आहेत ते तळून घेतले व चाळणीवरती आपल्याला हे उभे ठेवायचे, म्हणजे सगळं तेल जे आहे ते निथरून जातं। आणि चाळणीखाली 1 ताट जरूर ठेवा। तर तुम्हाला कसा वाटला आजचा अनारशांचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि एकदा माझ्या या पद्धतीने अनारसे नक्की ट्राय करून बघा। अगदी सोपी रेसिपी आहे, जास्तीची वेळ न घेणारी, नो फेल रेसिपी आहे। नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। पुढची रेसिपी तुम्हाला कुठली बघायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर हे बघा अगदी खारीप्रमाणे खुसखुशीत आज आपण करंजी बनवतोय। कुठलाही साठा वगैरे न वापरता किंवा लेयर्स वगैरे न करता आज आपण अगदी खुसखुशीत अशी करंजी बनवतोय। तर खारीला सुद्धा मागे पाडेल ही करंजी। पीठ भिजवण्याची मी एकदम सोपी पद्धत यामध्ये शेअर केली आहे। तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बघू शकता छान अशी खुसखुशीत आपली करंजी तयार आहे। सोबत आपण 2 महिने टिकणारं सारण सुद्धा बनवतोय। अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहते ही करंजी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया।
अगोदर मी किसलेलं नारळ जे असतं सुकलेलं ते मी 2 वाट्या घेतलंय। एकाच वाटीने आपल्याला माप मोजून घ्यायचंय। तर या वाटीने मी 2 वाट्या सुकलेलं नारळ जे आहे ते छान असं किसून घेतलंय व आपल्याला हे अगदी कमी गॅसवरती छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय। म्हणजे याने काय होतं ना, सारण भरपूर दिवस टिकतं। त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे व कढईमध्ये 1 चमचाभर इतकं तूप टाकायचं व अगदी बारीक 0 नंबरचा रवा येतो तो आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर रवा जो आहे अगदी कमी गॅसवरती खमंग असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर बघू शकता छान असा रवा जो आहे तो मी भाजून घेतला आहे। गॅस फुल नाही करायचा, मंदच ठेवायचा। त्यानंतर थोडे ड्रायफ्रूट जे आहेत ते मी कापून घेतले व यामध्ये ऍड करायचे। मस्त असा रवा भाजून मी घेतलाय व तो एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचा। खोबरा व रवा लगेचच आपल्याला मिक्स नाही करायचं, रवा जो आहे थंड करण्यासाठी ठेवायचा। तर तुम्हाला वाटीच्या प्रमाणात सगळं प्रमाण तर समजलंच असेल। 2 वाटी खोबरं, 1 वाटी रवा आणि 1 वाटी पिठी साखर आपल्याला घ्यायची आहे। तर खोबरं व रवा सध्या गरम आहे म्हणून आपल्याला पिठी साखर लगेचच यामध्ये ऍड नाही करायची, पूर्णपणे थंड करून घ्यायची मगच ऍड करायची। तर इथे रवा व खोबरं छान असं थंड झालंय मगच मी पिठी साखर यामध्ये ऍड केली। पिठी साखर लगेचच ऍड केली ना तर ती तिचं पाणी पण सोडू शकते गरम खोबरं व रव्यामध्ये, म्हणून पूर्णपणे आपल्याला रवा व खोबरं जे आहे ते छान असं थंड करून घ्यायचंय व पिठी साखर छान अशी यामध्ये मिक्स करून घ्यायची। हे सारण तुम्ही 2 ते 3 महिने छान असं हवाबंद डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता। तर फक्त आपल्याला एक लक्ष ठेवायचं की खोबरं जे आहे ते ओलसर नाही ठेवायचं, छान असं भाजून घ्यायचंय। तर यामध्ये 1 चमचाभर इतकी इलायचीची पावडर मी यामध्ये ऍड केली व छान असं मिक्स करून घेतलं। खुसखुशीत करंजीसाठी पिठाचं योग्य माप भरपूर गरजेचं आहे, म्हणून नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर 1 वाटी मैदा मी घेतला व मैदा जो आहे तो छान असा आपल्या मैद्याच्या बारीक चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचा आहे व त्याच वाटीने आपल्याला 3-4 चमचे इतकं रवा घ्यायचा आहे। रव्याने खूप छान असे खुसखुशीत करंज्या होतात। तर यानंतर यामध्ये 1 चमचाभर पोह्याच्या चमच्याने 1 चमचाभर पिठी साखर घालायची व छान असं मिक्स करून घ्यायचं। याने काय होतं, करंजीला खूप छान असा कलर येतो। त्यानंतर 3-4 चमचे तूप जे आहे ते एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं व यामध्ये मोहन घालायचं। तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता, पण मोहन नक्की घाला। त्यानंतर तूप जे आहे ते प्रत्येक मैद्याच्या प्रत्येक कणाकणाला लागलं पाहिजे इतकं आपल्याला मिक्स करून घ्यायचं। छान अशी मूठ वळून बघायची तर मस्त असं मोहन जे आहे ते पिठाला लागल्या गेलंय। तर थोडं थोडं पाणी घालून मस्त असं छान असं आपल्याला पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचंय। अगदी जास्त घट्ट पण नाही पाहिजे व जास्त पातळ पण नाही पाहिजे। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला पीठ जे आहे ते छान असं भिजवून घ्यायचं व थोडंसं तेल लावून आपल्याला 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं। जरा वेळाने पीठ जे आहे चेक करून बघू, छान असं भिजल्या गेलंय तर परत अर्धा मिनिटभर एक हात मारायचा त्यावरती व छान असं भिजून घ्यायचं। त्यानंतर पापडाला घेतो तितक्या त्याच आकाराच्या छोट्या छोट्या लाट्या ज्या आहेत त्या आपल्याला करून घ्यायच्या एककटी। याने एकदम पटपट करंज्या ज्या आहेत त्या होऊन जातात। तर या लाट्या आपल्याला झाकून ठेवायच्या व एक लाटी लाटली की दुसऱ्या लाट्या झाकून ठेवायच्या। एकदम पातळ अशी आपल्याला याची पुरी जी आहे ती लाटून घ्यायची, होईल तितकी पातळ। तर या पद्धतीने मी अगदी पातळ अशी पुरी लाटून घेतली व यावरती 2 चमचे इतकं सारण घालायचं व हलक्या हाताने एक साईडला आपल्याला सारण जे आहे करून घ्यायचंय, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। त्यानंतर याच्या कडेला आपल्याला पाणी किंवा दुधामध्ये हात बुडवून यावरती बोटाने फिरवून घ्यायचं। याने पटकन अशी करंजी जी आहे ती चिपकल्या जाती व तेलामध्ये फुटत नाही व हलक्या हाताने दाबून घ्यायची करंजी, आपल्याला कुठेही फुटेल अशी जागा ठेवायची नाही। त्यानंतर जर तुमच्याकडे साचा वगैरे नसेल करंजी बनवायचा तर एक ट्रिक सांगते तुम्हाला मी। हा काट्याचा चमचा आपल्या प्रत्येकाच्या घरात असतोच, तर या काट्याच्या चमच्याच्या मदतीने कडेकडेने आपल्याला हलक्या हाताने जे आहे ते प्रेस करून घ्यायचं। छान अशी साच्यासारखीच आपल्याला डिझाईन जी आहे ती भेटते। तर मस्त अशी आपली करंजी जी आहे ती तयार आहे। तर याच पद्धतीने मी या सगळ्या करंज्या करून घेते। जसं की मी सांगितलंय की लाट्या एकटी करून घ्यायच्या तर पटपट या करंज्या ज्या आहेत त्या होतात। तर याच पद्धतीने मी या सगळ्या करंज्या ज्या आहेत त्या एकदा लाटून घेतल्या व लगेचच करून घेतल्या। प्लीज माझ्या मोटिवेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर एकीकडे मी तेल गरम करण्यासाठी लगेचच ठेवून दिलं। तेल जे आहे जास्त कडकडीत गरम पण नको, अगदी
मध्यम गरम असावं व आपण चेक करून बघू की तेल गरम झालंय की नाही व यामध्ये एक एक करून आपल्याला करंजी जी आहे ती सोडून द्यायची। आपल्याला अगदी कमी गॅसवरती, कमी व मध्यम गॅसवरती आपल्याला करंज्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या। फुल गॅसवरती तळल्यावर वरतून जो आहे करंजीला कलर येतो, पण आतून जी आहे ती कच्चीच राहते, म्हणजे नंतर करंजी जी आहे ती नरम पडू शकते। फक्त आपल्याला मध्यम ते मंद आचेवरती छान अशा करंज्या ज्या आहेत ते तळून घ्यायच्या। बघू शकता अगदी खारीसारख्या खुसखुशीत आपल्या करंज्या ज्या आहेत ते तयार झाल्यात। याच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा करंज्या ज्या आहेत ते तळून घेते। तर बघू शकता किती छान दुप्पट फुगलेल्या करंज्या आहेत। तर बघू शकता मस्त अशा खुसखुशीत आपल्या करंज्या ज्या आहेत त्या तयार झाल्यात। अजिबात तेलकट नाहीये या करंज्या। तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। कमेंटमध्ये सुद्धा सांगा की कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। दिवाळीचा सर्वांचा आवडतीचा पदार्थ म्हणजे चिवडा। तर आज आपण चिवडा बनवूया। त्यासाठी मी मुरमुरे घेतलेत, त्यानंतर शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची व खोबरं या पद्धतीने मी कापून घेतलंय। खोबरं पातळ पातळ आपल्याला कापायचंय व मिरची या पद्धतीने आपल्याला कापून घ्यायची आहे। मुरमुरे जे आहेत ते अगोदरच मी चाळून व निसून घेतले होते। आता कढईमध्ये आपल्याला 1-2 मिनिटभर भाजून घ्यायचे। जास्त भाजायचे नाही, फक्त क्रंच आला पाहिजे मुरमुऱ्यांना, त्याने चिवडा खूप जास्त क्रंची आणि छान लागतो। म्हणून आपल्याला अगदी मंद आचेवरती 1-2 मिनिटभर छान असे मुरमुरे जे आहेत ते भाजून घ्यायचे। तर या पद्धतीने आपल्याला मुरमुरे जे आहे ते हलके भाजून घ्यायचे। छान असे मी मुरमुरे जे आहेत ते क्रंची होईपर्यंत भाजून घेतले। आता बाजूला काढून घेऊ मुरमुरे। त्यानंतर तेल जे आहे ते आपल्याला गरम करायला ठेवायचं व आपण सर्व काही काढलेलं होतं चिवड्याचं सामान ते यामध्ये एक एक करून तळून घ्यायचं। तर मी अगोदर इथे शेंगदाणे टाकते तळण्यासाठी। शेंगदाणे जे आहे ते क्रंची होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे। थंड झाल्यानंतर क्रंची होतात शेंगदाणे, पण लक्ष ठेवायचं जळाले नाही पाहिजे शेंगदाणे। या पद्धतीने 1-2 मिनिटभर छान असे शेंगदाणे जे आहे ते क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचे। इथं शेंगदाणे छान असे तळून झाले। आता हे साईडला काढून घेऊ। त्यानंतर याच तेलामध्ये आपण कढीपत्ता तळून घेऊ। कढीपत्ता छान क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचा, नरम नाही ठेवायचा, याने चिवडा सुद्धा नरम पडू शकतो। म्हणून क्रंची होईपर्यंत कढीपत्ता जो आहे तो तळून घ्यायचा। कढीपत्ता तळण्यासाठी जास्त वेळ नाही लागत, लगेचच तळला जातो। इथं कढीपत्ता सुद्धा अगदी 1 मिनिटामध्ये तळून झालाय। कढीपत्ता मी बाजूला काढून घेतला। त्यानंतर यामध्ये आपल्याला मिरची सुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायची, क्रंची होईपर्यंत, नरम नाही ठेवायची। कडक झाली पाहिजे मिरची। नंतर थंड झाल्यानंतर मस्त अशी मिरची जी आहे ती सुद्धा मी इथं तळून घेतली। याचप्रमाणे खोबरं सुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे व सगळं जे काय आहे खोबरं, शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची सगळं तळून घेतलेलं होतं ते सगळं मिक्स करून घ्यायचं। आता पुढची तयारी करूया आपण। गॅसवरती मी तडका पॅन ठेवला व त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं। त्यानंतर यामध्ये लाल मिरची, हळद, धने पावडर व थोडंसं मीठ टाकून, चवीपुरतं मीठ टाकून यामध्ये टाकलं व थोड्या वेळ तळून घेतलं। जास्त वेळ तळायचं नाही, नाहीतर मसाला जो आहे तो जळू सुद्धा शकतो। जे भाजून ठेवलेले आपण मुरमुरे त्याच्यामध्ये हा मसाला ॲड करून घ्यायचा। अगोदर मसाला ॲड करायचा, मग आपण तळून ठेवलेलं जे सामान होतं ते ॲड करायचं। अगोदर जर ते सामान ॲड केलं नाही तर मसाला जो आहे तो कढीपत्त्याला, मिरचीला वगैरे चिटकू शकतो। मुरमुऱ्याला व्यवस्थित मसाला जो आहे तो लागला नाही जात, म्हणून मी अगोदर मसाला ॲड करते। मग छान असा मसाला यामध्ये टाकला की पूर्ण मिक्स करून घ्यायचं। प्रत्येक मुरमुऱ्याला लाल तिखट मिरची जी आहे ती लागल्या गेली पाहिजे। छान असं मिक्स करून झाल्यानंतर जे खोबरं, शेंगदाणे, मिरची वगैरे तळून ठेवलेलं होतं ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं व छान असं मिक्स करून घ्यायचं। मस्त असा आपला दिवाळीचा कुरकुरीत असा चिवडा तयार आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला आजचा व्हिडिओ। पुढचा व्हिडिओ कुठला बघायला आवडेल मला हेही कमेंटमध्ये नक्की सांगा।
चला तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळेमध्ये मिल्क केक बनवतोय। त्यासाठी मी 1.5 लिटर इतकं फुल फॅट मिल्क घेतलंय। तुम्ही गाईचं दूध घेऊ शकता किंवा म्हशीचं पण दूध घेऊ शकता। तर मी इथे दूध पॅकेटचंच दूध घेतलंय। त्यानंतर गॅसवरती या कढईमध्ये दूध जे आहे ते छान असं चाळून घेतलंय व मोठ्या भांड्यामध्ये शक्यतो ठेवा। छान असं आटण्यासाठी हे दूध जे आहे ते मी ठेवून दिलंय। मस्त असं आपलं दूध आटून घ्यायचंय। कडेकडेने जर कडक होत असल्यास त्याला लगेचच आपल्याला चमच्यानी जे आहे ते काढून घ्यायचंय। दुधाचं टेक्स्चर जे आहे ते दाणेदार होण्यासाठी त्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळते। याने मस्त असं दूध जे आहे ते दाणेदार होतं आणि खायला सुद्धा खूप छान लागतं। यामध्ये मी फक्त अर्धी वाटीभर इतकी साखर घालते। दूध जे आहे आटून आटून ऑटोमॅटिकली गोड होतं त्यामुळे। तर मला 14 ते 15 मिनिटांनंतर या पद्धतीने दूध जे आहे ते आटल्या गेले म्हणजे जवळपास आपला मिल्क केक तयार होत आलाय। जोपर्यंत ते दूध आटतंय तोपर्यंत मी इथे ज्या भांड्यामध्ये आपल्याला मिल्क केक काढायचा त्या भांड्याला अगोदरच तुपाने ग्रीस करून घेते, म्हणजे नंतर घाई गडबड होत नाही। आता या स्टेजला आपल्याला मिल्क केकला अजिबातही एकटं नाही सोडायचं, सारखं आपल्याला यामध्ये चमचा चालवत राहायचं आहे म्हणजे खाली डागत वगैरे नाही। त्यासाठी इथे आपला मिल्क केक पूर्ण जो आहे तो तयार झालाय। याच पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी हवी। इथे मी लगेचच कढई बंद करून घेते आणि तूप लावलेल्या भांड्यामध्ये हे मिल्क केकचं जे मिश्रण आहे ते यामध्ये टाकून देते व छान असं यावरती झाकण ठेवून देते। प्लीज तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, माझ्या मोटिवेशनसाठी एक कमेंट जरूर करा। त्यानंतर आपल्याला याला 7 ते 8 तासांसाठी सेट होण्यासाठी एका उबदार जागेवर ठेवायचं। तर मी या भांड्याला एका टॉवेलमध्ये गुंडाळतीये। तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी जे आहे या टॉवेलमध्ये हे मिल्क केकचं जे भांडं आहे ते गुंडाळतीये आणि आपल्याला हे 7 ते 8 तासांसाठी बाजूला रेस्ट करायला ठेवायचं। 7-8 तासानंतर आपण चेक करून बघू की कसा झालाय मिल्क केक। मी हा टॉवेल खोलून घेते आणि बघू शकता छान असा आपला मिल्क केक जो आहे तो सेट झालाय व हाताला अजिबातही चिपकत वगैरे नाहीये। तर याच्या अगोदर कडा जे आहे ते आपण काढून घेऊ, म्हणजे हलक्या हाताने चाकूने या कडेकडेने फिरवून घेऊ व केक जो आहे तो डिमोल्ड करून घेऊ। या पद्धतीने बघू शकता मस्त असा आपला मिल्क केक जो आहे तो सेट झालाय। हव्या त्या आकारामध्ये तुम्ही मिल्क केक कापून घेऊ शकता। आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। प्लीज माझ्या मोटिवेशनसाठी एक लाईक, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुढचा व्हिडिओ कशावरती बनवू मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढच्या